प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का आगमन आज यहाँ पर होने वाला है। इसी कड़ी में हमारे साथ पूर्व नवी मुंबई जिला अध्यक्ष रामचंद्र घरत जी हैं। सर, क्या कहना चाहेंगे, आज किस तरह से स्वागत कर रहे हैं? आज देशाचे विकास पुरुष, कार्य सम्राट सन्माननीय मोदी साहेब यांच्या हातून अटल सेतूचं उद्घाटन होत आहे। मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा हा एक पूल साधारण 22 किलोमीटरचा असा जागतिक दर्जाचा पुलाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते होणार आहे आणि या माध्यमातून मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या लोकांसाठी खूप मोठ्या प्रमाणाचा फायदा होणार आहे। इथे येणाऱ्या एअरपोर्टसाठी लोकांना खूप मोठा फायदा होणार आहे। इथे नवपदरी बनणाऱ्या रस्त्याचा देखील मोठ्या प्रमाणाचा फायदा लोकांना होतोय। इथे होणाऱ्या रेल्वेचं देखील उद्घाटन त्यांच्या हस्ते होत आहे। एक चांगलं जोड नवी मुंबई जोडण्याचं काम या माध्यमातून होतंय आणि म्हणून सन्माननीय मोदी साहेबांचा मी आभार व्यक्त करतो की अशा प्रकारचं विकास या मुंबई नवी मुंबईत केल्यामुळे लोकांना याच्यापासून खूप मोठी रिलीफ मिळणार है। सर, लोग क्या कहना चाहेंगे, जो लोग यहाँ पर उपस्थित हैं उनको क्या कहना चाहेंगे आप अपने माध्यम से? लोकांना काय आव्हान आहे जे आज उपस्थित आहे? लोकांना, नागरिकांना हेच आव्हान करेन की सन्माननीय मोदी साहेब ही देशाची वाटचाल पुढे नेत आहेत। देशाला तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक शक्ती, महाशक्ती बनवण्याचं काम करतायत। देशामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचं काम करतायत। संपूर्ण भारतामध्ये रस्त्याचं जाळं पसरलेलं आहे। अनेक ठिकाणी एअरपोर्ट चांगले होत आहेत, अनेक ठिकाणी रेल्वे स्टेशन चांगले होत आहेत। फॉरेनच्या धर्तीवर काही गोष्टी तर होतात, याचा खूप मोठा नागरिकांना याचा खूप मोठा आनंद मिळतोय। नागरिक याचा खूप मोठा याचा फायदा घेऊ शकतात आणि म्हणून भल्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय नागरिक ही मोदी साहेबांच्या मागे आहे। बहुत बहुत धन्यवाद हमारे साथ जुड़े रहने के। आप देख सकते हैं कि बड़ी संख्या में यहाँ पर नागरिक उपस्थित हैं और महिलागण उपस्थित हैं। और आपको बताना चाहूँगा कि ये वीवीआईपी गेट से लोग एंट्री करके आ चुके हैं। महिला सशक्तिकरण का यहाँ पर भव्य उपस्थिति दर्शाई जा रही है। हम और भी लोगों से जानेंगे कि उनकी क्या कुछ प्रतिक्रिया है, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का आगमन होने के प्रति क्या कुछ लोगों की राय है।